झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. थांबा, मला फसवून मुंबईला गेलात ना? कामासाठी गेलो तर फिरायला नव्हतो गेलो. मग तुम्ही करायचं ना काम, मी फिरले असते. लग्न झाल्यापासून ना एकदाही कुठे फिरायला घेऊन नाही गेलाय तुम्ही मला. सारखं आपलं काम काम नि काम. नोकरी आहे माझी. तेच म्हणतीये, सोडा ती नोकरी. किती दिवस झाले मी तुम्हाला हेच सांगतेय. माझ्या आत्याच्या मामाच्या पोराने मोठ्या कंपनीतली नोकरी सोडली आणि स्वतःची चहाची टपरी खोललीये. आज त्याचे सगळे बॉस त्याच्या चहाच्या टपरीवर येतात. तो चहा कधी देतो ना याची वाट बघत असतात ते. ह्याला म्हणतात आयुष्य. केवढा रुबाबत जगतो तो माहितीये. तुम्हाला किती वेळा सांगितले, सोडा ती नोकरी आणि एखादा धंदा करा. ठीक आहे, विचार करतो. दरवेळेला तुमचं आपलं ठीक आहे, बघू, विचार करू, एवढंच असतं. हे काही नाही. तुम्ही नोकरी सोडायची म्हणजे सोडायचीच. पण तुम्ही मला फसवून मुंबईला गेलात ना, त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळायलाच पाहिजे. याच्यामध्ये साडी आणली तुझ्यासाठी. अय्या, खरंच? काय सांगता बघू? बाई, साडी. हॅलो साहेब, आपले ज्युनियर ऑफिसर टोणे आलेत. त्याला पाहिजे ते खायला द्या, मी आलोच. बर, बोल, काय पाहिजे तुला खायला? कंस मागवा, कंस. अहो, कुठे या साडी? गेले परत, मला फसवून गेले. हा 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 हा. तुम्हाला सांगतो, पावसाळ्यात अशी कंस भाजून खायला का नाही, लय भारी वाटते. तुम्ही अजून 5-7 मागवून ठेवा. अरे बाबा, एवढी कंस तर शेतात पण पिकत नाही जेवढी तू खाल्लीस. बातमी नको का तुम्हाला? चालते, चाललो म्या. ए बाबा, बस 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 बस, मागवतो तुला कंस. हा, अरे पण साहेबांना तरी येऊ दे ना. आपण तुम्ही कसं साहेबांनी सांगितलं नाही की ज्युनियर ऑफिसर टोने आल्यात म्हणून. मला बाकीचे मी काम असतात बरं का. वाईकर सर, याचं खाऊन झालं, याला आत टाका. हा आपल्याला व्यवस्थित बातम्या देत नाही. का? अहो, म्हणजे मी आणली की बातमी. आणि तुम्ही जरा अजून उशीर आला असतं तरी चाललं असतं. तसं काय माझं म्हणणं नव्हतं. काय माहिती? हा, बातमी नाही का? तर बातमी अशी की माझ्या दीदीच्यात आणि दाजीच्यात त्या दोघांमध्ये काहीतरी चाललंय. काय? तुम्हाला काय माहिती? हा फुलचंद असं कसं काय मेला? आणि मेला तर त्याची डेड बॉडी कोणी जाळली? त्याचे नातेवाईकही नव्हते. नक्की काय झालंय त्याचं काहीच कळत नाहीये. डॉक्टर, फुलचंदचं काय झालं? भेटला का तू? मेलाय तो. काय? तुम्हाला माहित कसं नाही? टिम्पल, तो काय माझी परमिशन घेऊन मारणार होता का? तसं नाही, पण आता पुढं काय करायचं? शोधायचं त्याला. डॉक्टर, तुम्ही काय डॉक्टर पडले का? एकदा म्हणताय तो मेला आणि दुसऱ्यांदा म्हणताय त्याला शोधायचं. कसं शक्य आहे? डिम्पल, त्याला शोधायचं, कारण त्याला कोणीतरी गायब केलंय. कुणी? हे जर का मला माहिती असतं तर मी इथे आलो असतो का? डिम्पल, डिम्पल ब्युटी पार्लर. काय काम आहे? कामच काम आहे. मला ना मेनिक्युअर, पेडिक्युअर, ब्लीच, फेशियल, क्लीनअप सगळं करायचंय. पण आता संध्याकाळ झाली, पार्लर बंद करायचा टाइम झालाय ना. उद्या या, उद्या एकदम झुंकू चुकू करते. नाही नाही, एवढी मी इथे आली आहे आणि तुम्ही पार्लर बंद काय करताय? तुम्हाला माहित नाहीये मी कोण आहे ते. मी कोण आहे हे कळलं ना तर माझ्याकडनं पैसेही नाही घेणार तुम्ही. हा, तर ते मी देणार सुद्धा नाही. कोण आहे तू? आणि पैसे नाही देणार म्हणती? झुंकू चुकू? इथल्या पोलीस स्टेशनचे जे इन्स्पेक्टर आहेत ना, मार्तंड जामकर, त्यांची बायको आहे मी.
एक मिनिट, कोणाच्या मिसेस आहात तुम्ही? मार्तंड जामकरांची बायको आहे मी. नाव तर ऐकलं असेलच. वय ऐकले. चला मग टेन्शन नाही. म्हणजे आता मी तुम्हाला पैसे द्यायची काही गरज नाही ना, आणि तुम्ही माझ्याकडनं ते घेणार पण नाही. नाही नाही नाही, तुमच्याकडून कोण पैसे घेणार? डिंपल, यांची नीट खातिरदारी कर. मी आहे. या मॅडम. पिंके, मस्त स्पेशल ट्रीटमेंट द्या ना. या. चुंकू चुकू डिम्पल मॅडम, पण मी सांगितलं होतं ना मला लवकर घरी जायचंय म्हणून. पिंके, आधी यांचं काम करून दे, मग घरी जा. सांगितलंय ना मॅडम. या चल. चला आधी ना आपण क्लीनअप करू, मग फेशियल करू आणि मग ब्लीच करू. ते आहे ना अजून? जे आहे पण नाहीये पण. म्हणजे अहो समजलं असं बोला की डॉक्टर. हो, काय झालं, तिची पार्टी आहे, त्यांना आपला भाडा घ्यायचा आहे. पण आपल्या घरातल्यांचं अजून ठरत नाहीये ना, विकायचा आहे नाही विकायचा आहे. पण त्यांना भाडा घ्यायचा आहे. ते असं म्हणाले की मी दुसरा कुठला तरी घेईन. नाही नाही नाही, तुम्ही त्यांना जरा थांबवा ना. मला वाईट थोडा येळ द्या, थोडा येळ द्या. मी बघा घरच्यासनी ना बराबर तयार करते. हा म्हणतो आता बघा, मी तुमच्या विश्वासावर शब्द द्यायचो त्यांना. आणि अहो तुम्ही बिनधास्त राहा डॉक्टर. आता ह्या घरच्यांना ना वाडा इकायला तयार केल्या बिगर मी गप्पच बसणार नाही. हा पण डॉक्टर, ते आपलं कमिशनचं तेवढं लक्षात आहे ना? हा नाही, कसं आहे म्हणजे मला ना इकडून हिश्श्याचे पैसे बी मिळतात आणि तुमच्याकडचं कमिशन बी. मग काय मस्त पैकी मी आयुष्यभर बसून खायला मोकळी. नाही, हे सगळं खरंय, पण त्यासाठी आधी वाडा विका तरी. अव इकणारच. तुम्हाला सांगते डॉक्टर, तिकडे माझ्या सासू सासऱ्याची मी जमीन इकली, दागदागिनं इकलं, अजून काय विचारू नका, समजा इकलंय. हे वाडा तर काही चीज आहे बघा, मी इकतेच नक्की. हा तुमचं काही काम आहे का अजून? मॅडम, हे त्या ठक्कर बिल्डरचे पैसे जे आपल्या पार्टी फंड साठी त्यांनी दिलेत, 1 कोटी रुपये आहेत. वा, असे पैसे आले की किती बरं वाटतं ना. तेच जर कोणी आपल्याकडचेच घेतले तर किती त्रास होतो. तो डॉक्टर आणि त्याच्या बायकोने त्या जमिनीच्या व्यवहारात माझे बरेच पैसे घेतलेत. संपत, तो डॉक्टर त्या वाड्याच्या व्यवहार संबंधात त्या वाड्यातल्या लोकांशी बोला का, जरा चेक करा. मॅडम एक विचारू, तो वाडा एवढा जुना झालाय की तो कधीही पडू शकतो. हो ना मॅडम, तुम्ही त्या वाड्याला घालताय त्या पैशात तुमचा फार्म हाऊस कुठेही बांधून होईल आणि कुठेही भेटेल, तरी पण तुम्ही त्या वाड्यात पैसे का घालवता? आणि तसंही या वाड्यावरती एवढे पैसे घालवणं म्हणजे वेस्ट ऑफ मनीच आहे मॅडम. तुम्हाला नाही कळायचं ते काय ना, मला एखादी गोष्ट आवडली की ती परवडते की नाही किंवा तिच्यासाठी किती किंमत मोजावी लागते असलं काही बघत नाही मी. म्हणून माझ्या पैशांची काळजी तुम्ही नका करू. तुम्हाला सांगितलंय तेवढीच कामं करा. निघा आता. आणि हो, हे पैसे लॉकर मध्ये ठेवा. डॉक्टर, तुमच्या फायद्यासाठीच आहे. ती जामकरची बायको आहे ना, पैशासाठी लय आवरी. आपल्याला तिची मदत होऊ शकते. मग मी काय करू? डॉक्टर, ती जामकरची बायको आहे ना, तिला पार्लर मध्ये यायला आवडतं, हाऊस मूस करायला आवडती, फिरायला आवडतं. पण जामकर जे काम करतात ना, म्हणजे पोलिसाचं, त्यातनं काहीच पैसा मिळत नाही. म्हणून तिला बिझनेस करायचा. तू काय डोकर पडलीस का डिंपल? या सगळ्यात मी काय करू? हा, तिला बिझनेस साठी पैसे देऊ? डॉक्टर, मला ना तुमच्या हुशारीवर लय विश्वास आहे. पण असं पण नका करू की मला तुमची काळजी वाटेल. आता मी तुम्हाला जेवढं काय सांगितलं त्यात तुम्हाला काही संधी दिसा ना? कसली संधी आहे? त्या जामकरला अडकवण्यासाठी आहे ना,
आपण त्याच्या बायकोचा वापर करू शकतो, त्याची मदत होऊ शकते आपल्याला. आपण असं काहीतरी करायचं की त्या जामकरच्या बायकोनं त्या जामकरला आपल्याकडे पाठवलंच नाही पाहिजे, अडकून ठेवायचं. आपल्याला लय मदत होईल डॉक्टर, म्हणजे आपण जामकरचा डाव मोडून टाकू शकतो. डिंपल, डॉक्टर, अहो कुठला आजार झाल्यासारखं का तोंड केलंय? जेव्हा बघाव तेव्हा नुसता विचार करत असतात. डॉक्टर, अहो तुमची किडनी मागितल्यागत का तोंड करताय? काय झालं? कसला विचार करताय? तो जामकर आला आता, फुलचंद मेलेचा सांगून गेला. हा मग घ्यात आता नवीन काय आहे? फक्त एवढंच की आता आपल्याला सोन्याची बिस्किट विकता येणार नाही, पण तुमच्या विरोधात पुरावे पण नाही घावणार ना. मग काळजी कशाला करताय? काळजी त्याची करत नाहीये डिंपल. फुलचंद मेलेलाच नाहीये, तो गायब झालाय. आणि जामकरनं त्याला गायब केलंय हे त्याने त्याच्या तोंडाने मला सांगितलंय. तो मला अडकवण्यासाठी काहीतरी डाव टाकतोय, पण मी अडकणार नाही. प्रश्न हा आहे आता की त्याने फुलचंदला लपवलं कुठं, आणि ते मला शोधून काढायचं. कसं मला कळत नाहीये. डॉक्टर, यासाठी तुम्हाला फक्त एकच व्यक्ती मदत करू शकते. कोण? जामकरची बायको. डिंपल, मी सतत ओरडत असतो ना तुझ्यावर. एक वेगळीच डिंपल बघायला मिळते बरं का मला आता. ते जामकरच्या घरातून त्याच्या बायकोकडून माहिती काढून घेण्याचा मस्त प्लॅन केला होतास तू. एवढी हुशार असेल असं वाटलं नव्हतं. दिवसेंदिवस खूप हुशार होत चालली असते. त्या आमदारबाईच्या घरी अचानक अडवणूक करून करोडांचा फायदा करून घेतला असतो आपला. हळूहळू तुझ्या हुशारीच्या प्रेमात पडत चाललोय मी. डॉक्टर, अजिबात माझ्या अंगाला हात लावायचा नाही, आधीच सांगते तुम्हाला. का? काय झालं? काय झालंय तुम्हाला चांगलंच माहित आहे. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला ताकीद दिली होती की माझ्यापासून लांब राहायचं. हे बघा डॉक्टर, आपला संबंध फक्त पार्टनर म्हणून पैशापुरता आहे. बाकीच्या बायकासारखा माझा फायदा घ्यायचा नाही. डिंपल, बाकीच्या बायकांशी माझं लग्न झालं नव्हतं. तुझ्याशी लग्न झालं, तू बायको आहेस माझी, आणि बायकोवर नवऱ्याचा हक्क असतो. हे तुम्ही नाही सांगायचा. तुमचा माझ्यावर कुठलाच हक्क नाही, ध्यानात ठेवा. मान्य, आपलं सगळ्यांसमोर लगीन झालंय, पण ती फक्त एक तडजोड होती. पार्टनरशिप म्हणून पैशांपुरतं आपण लगीन केलेलं आहे, आणि ते पण जगासमोर दाखवायला. बाकी आपला या पलीकडे कसलाच आणि कुठला संबंध नसणार आहे, ध्यानात ठेवा आता पण. डिंपल, यात चुकीचं काय? तुम्हाला काय मी मूर्ख वाटली का, जी मला चुकीचं आणि बरोबर कळत नाही? तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय. त्या दिवशी जे काय केलं ते माझ्या ध्यानात आलं नाही, त्यामुळे झाली माझ्याकडनं चूक. पण सारखी सारखी चूक करणार नाही मी, त्यामुळे इथून पुढे माझ्या अंगाला हात लावता नाही ना, हजारदा विचार करायची, ध्यानात ठेवा. काम झोप येते.
हा बोला डिंपल कपाडिया, काय काम काढलंय आमच्याकडे? गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. चला आता तुम्ही आलाच आहात, आपण सापशिडी खेळूया. नेहमीप्रमाणे तुमची हिरवी, माझी लाल. साहेब, का प्रत्येक वेळेस तुम्ही मला असं सारखं चौकशीला बोलवताय? तुमची चौकशी केली मी? एक तरी प्रश्न विचारला का मी तुम्हाला? उलट तुम्हाला म्हणतो मनोरंजनासाठी सापशिडी खेळूया आपण. मला नाही खेळायची सापशिडी. राहील ठीक आहे, मग आपण चौकशीचा खेळ खेळू. त्यातही तुम्हाला कदाचित मजा येईल. तर मी डिंपल कपाडिया यांच्या चौकशीला सुरुवात करतो. तुम्ही देवयानी गायकवाड यांच्या फार्म हाऊसवर गेला होतात. कसं होतं वातावरण? कसा होता भवताल? कसा होता माहोल? मला सूत्रांकडून असं कळलं की फार मजा असते, फार मस्ती असते, मज्जाच मज्जा, गंमतच गंमत. मलाही अशी मजा घ्यायची आहे. मलाही अशाच वातावरणात आनंद लुटायचा आहे. मलाही त्या मस्तीत सामील व्हायचंय. तुम्ही देवानी गायकवाड यांना फोन लावा आणि त्यांना सांगा मला यायचंय म्हणून. सांगा लावा फोन. का त्यांना आमच्यासारखे लोक चालत नाहीत? साहेब, तुम्हाला जायचंय तर तुम्ही विचारा ना. मी जाऊ का? मला लय उशीर होतोय. जमिनीचा व्यवहार झाला ना. किती कोटींना विकली जमीन. पोलीस आहे मी, मला सगळी माहिती असते. मी तुमच्यावर कधीही इमणाबाईला न्याय काय मिळना. हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. हे दुशासन लई झालं लई हो. एक दिवस आहे ना, ह्यांनीच नाही तिला गायब केली ना, तर तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं. आजी, अगं पण तुला लहरानं वाचायला कुठे येतं? अरे मूड द्या, तुझा डबरा बसवला तुझा. इथं विषय काय चाललाय? तुझं काय चाललंय रे? कोणाला कशाचं बुडकेला केसाचं मंगले? अजून काही येळ गेली नाही. तू ही लगीन मोड आणि ना त्या लिकीला तुझ्या सोड चिठ्ठी घ्यायला सांग आणि दे त्या बाय भुलवायला हाकलून. आता तुमच्या जिबाला काही हाड? काय बी बोलू नका. मंगलतेचा तुम्ही नका वाद घालू. मी जाऊन बघून येतो. डिंपे, अगं काय किती वेळ लावला ग? अख्खा बाजार खरेदी करायला गेली होती का? तू आली नाही म्हणून माझी काय अवस्था झाली कळतंय का तुला? काय मम्मी, बाजारात गर्दी होती म्हणून उशीर झालाय. ठीक आहे. आहे भात झालं का ग? नाही, मी बघते ना बाजारातून काय खायला आणलंय ते. हा, तेल लावतेस का गप? तुला तर आहे ना सारखं खादीशिवाय दुसरं काही सुचतच नाही. काय खाल्लंय मी आज? असं मळमळायला लागलंय मला. डिंपल, डॉक्टर आहेत का वाड्यात? मला जरा बोलायचं त्यांच्याशी. का काय काम आहे का? आता तुला काय सांगू, मला काही सूचना झालंय. नाम्या दादा, तू एवढं घाबरलेलं का दिसतोय? ए बघ, तुला काही मदत पाहिजे असेल तर मला सांगा, मी मदत करते. डिंपल, तू डॉक्टर आता यात ना मला बाहेर काढते. डॉक्टर कुठे आहेत ना वाड्यात? मला बोलायचंय. अरे माझ्याशी बोललं तरी चालेल ना. मी डॉक्टरना सांगते तुला मदत करायला. अगं डॉक्टर, का रे ना? डॉक्टर जरा बाजूला ना, मला बोलायचं तुमच्याशी. बोल. डॉक्टर, मी तुमचा हात जोडतो. डॉक्टर, मी तुमच्या पाया पडतो. डॉक्टर, लोक आता पतपेढीत यायला लागलेत पैसे मागायला.
अजून काही दिवस गेले ना तर मला मारून टाकतील. मला मरायचं नाही, मला वाचवा डॉक्टर. माझं नाव नको खराब व्हायला डॉक्टर, प्लीज. नाम्या, तू काहीही काळजी करू नको, तुझ्या नावाला काही होणार नाही. अरे मी आहे ना तुझ्या बरोबर, कंगणी बाबा तुझ्या पाठीशी आहे. डॉक्टर तुम्ही पैसे घेऊन गेला तेव्हा काय बोललं होतं की पैसे लवकर आणून देत, पण आता महिना होऊन गेला. महिना काय, महिन्याच्या वर गेलेत दिवस, पण तुम्ही अजून पैसे दिले नाही. तुम्ही बोलात की निवडणुकीनंतर देतो, निवडणूक होऊन 1.5 महिने झाले तरी तुम्ही मला पैसे दिले नाहीत अजून. त्या देवयानी मॅडम जिंकल्या, आमदार झाल्या, त्याला महिना झाला पण तरी तुम्ही अजून पैसे दिले नाही. डॉक्टर पैसे देऊन टाका ना. आम्ही त्या आमदार बाईच्या फार्म हाऊसवर होतो, त्याला पण महिना झाला, पण तरी ती रात्र माझ्या डोक्यातून जाईना झाली. डॉक्टरांनी असं नव्हतं करायला पाहिजे होतं माझ्यासोबत. माझ्या अंगाला हात लावायला नको पाहिजे होतं. माझं पण चुकलं, मी त्यासनी अडवायला पाहिजे होतं. पण तरी महिना झाला, त्यातनं वाईट तर काय घडलं नाही. इथून पुढे पैशांसाठी माझ्याकडे येऊ नकोस, मी स्वतः तुझ्याकडे येईन. आता जरा बरं वाटलं, येतो मी. थांबा, कुठनं देणार आहे त्याला पैसा? हे बघा, आपल्या पैशाला मी हात पण लावून देणार नाही. त्या आमदार बाईला आमदार होऊन महिना झालाय, तिला म्हणा आता आमचा पैसा द्या. बघूया. बघतो बिकतो काय नाही, मी तुम्हाला शेवटचं सांगते. आपल्या पैशाला हात लावायचा नाही, तिच्याकडनं पैसा मागा. डिंपल, ती जामकरची बायको आज पार्लर मध्ये आली ना, तिच्याकडनं माहिती काढून घे. मी तिला सांगितलंय तो जामकर त्याने फुलचंदला कुठे लपवलं याची माहिती काढ. काय झालं डिंपल? मी सांगितलेलं ऐकलं नाहीस का? ऐकलंय. मग बोलत का नाहीस त्याच्यावर? काहीतरी बोल. एरवी तर भांडत असच माझ्याशी. डिंपल, काय झालंय? आणि रात्री दचकून का जागी झाली होतीस? काही वाईट स्वप्न पाहिलंस का? म्हणजे मला पोलिसांनी पकडलं आणि इथून घेऊन चाललेत, असं काही स्वप्न पाहिलंस का? असं स्वप्न पाहिलं असतं तर ते काही खरं होणार नाही. टेन्शन घेऊ नकोस. काय झालं? कसलं स्वप्न पाहिलंस? कसलं नाही. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस, माझं काय अडत नाही. मी तुला हात लावला म्हणून चिडली होतीस का? काय झालं डिंपल? डॉक्टर सोड, मला मम्मी बोलवत्या. डिंपल, तू सांगितल्याशिवाय मी सोडणार नाही. काय झालंय सांग. काय नाही झालं, मला घरातली कामं जाऊ द्या मला. डिंपल, तू हट्टी असशील ना, तुझ्यापेक्षा डबल हट्टी मी. काय झालंय सांग. काय झालंय म्हणजे? आयुष्याची वाट लागली माझ्या. करिअर सगळी माती टाकली तुम्ही. करिअरची वाट लागली माझ्या. मी काय केलंय? तुम्ही काय केलं? माझी जिंदगी खराब करून टाकली, बर्बाद केली. मी काय झालंय सकाळी सकाळी? मला माहित होतं, प्रेमाने सांगितलं ना तर तुम्ही नक्की ऐकणार आणि माझ्यासोबत त्या संत माणसाकडे यायला तयार होणार. आता बघा, तुम्हाला ना कुठल्या कुठे पोहोचवते मी. आज ना आपलं भाग्य उजळणार आहे. आपल्या ना श्रीमंतीचे दरवाजे उघडे होणार आहेत. फक्त तुम्ही ना त्या संत माणसाचं ऐका आणि तो म्हणेल ना तसं करा. या डिंपलचं नक्की काय बिनसलंय? काहीतरी विचित्रच वागते, मध्येच भडकते, काय आरोप काय करते, स्पष्ट काही सांगतही नाहीये. मी आता असं काय केलं ज्यामुळे एवढी चिडली आहे माझ्यावर? तिला तर हातही नाही लावला मी, तरी का रागवत असेल? नक्की काय चालू आहे तिच्या मनात?
इथे गाडी का थांबवलीत? आपल्याला संत पुरुषाकडे जायचंय, जंगल पुरुषाकडे नाही. चला, त्यांचं घर पुढे. खाली उतर. हा? अहो तुम्हाला काय हे मध्ये मध्ये झटके येतात? तो टॉयलेटला वगैरे जायचं असेल ना तर लवकर जाऊन या आणि चला पटकन. मला अर्जंट काम आहे, तू पुढे जा. अहो तुम्हाला काही वाटतं की नाही? एवढ्या देखण्या नाजूक बायकोला असं एकटीला जायला सांगताय? माझ्या सौंदर्याचा कोणी गैरफायदा घेतला म्हणजे? ते काही नाही, मी नाही जाणार एकटी. तू पुढे जा, मला अर्जंट काम आहे. आता तर मी येतेच तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला. थांब इथे, मी जातो. जंगलात वाघ आहेत बघ. अहो 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 ऐका ना. अहो ऐका ना. यांचा काही भरोसा नाही, परत कधी येतील ते. खरंच जंगलात काही असेल तर नको, मी घरीच जाते. ठीक आहे, सांग तुझी ऑफर काय? मान्य मला. गायकवाड साहेब, आधी ऑफर ऐकून तरी घ्या. त्याची गरज नाहीये. तू फक्त मला इथून बाहेर काढ. मला माझ्या बायकोचा बदला घ्यायचा. त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. वाटेल ते, पण मी तुमच्यावर का विश्वास ठेवायचा? नाही, उद्या तुम्ही तुमचा शब्द फिरवला तर? नाही फिरवणार. तू म्हणशील ते मला मंजूर आहे. बोल, तुला काय पाहिजे? ठीक आहे. वर पडशील, दमशीलच की कधीतरी. आता यावेळी पोलिसांची गाडी गावात नक्कीच जाम करत असणार. कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी. का लपताय? कशासाठी लपताय? मी लपत नाहीये. कसा काय आला एवढा घाम? माझे असे निरीक्षण आहे, एक पोलीस अधिकारी म्हणून माणसाला तेव्हाच घाम येतो जेव्हा त्यांनी काहीतरी चूक केलेली असते. तुम्हाला घाम आला याचा अर्थ तुम्ही काहीतरी हा घाम नाहीये, पाऊस पडतोय, त्याचं पाणी. पाऊस आहे, खूप पाऊस आहे. चला मग, तुम्हाला घरी सोडतो मी. नाही, काही गरज नाही, मी जाईन चालत. जाऊ हो, पावसाच्या गप्पा मारत मारत घरी. चला. जाईन मी चालत, येतो. यात जर आपला फायदा असेल तर लगेच शेतकऱ्यांच्या मागे लागा. बऱ्या बोलाने देत असतील तर योग्य ती किंमत द्या त्यांना. नाहीतर आपले नेहमीचे मार्ग माहितीच आहे तुम्हाला. घेतो मी अंदाज. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
माझं तोंड गोड करा मॅडम. अतिशय आनंदाची बातमी आणली आहे मी तुमच्यासाठी. कसली आनंदाची बातमी? अगोदर कुणाला तरी पेढे आणायला सांगा मॅडम. अशी बातमी सांगेल की तुम्ही अख्ख्या तालुकाभर पेढे वाटत आहात. संपत, साहेबांसाठी पेढे आणायला लावा. हा, ठीक. आता मला कळेल का की अशी कुठली आनंदाची बातमी देताय मला तुम्ही? म्हणजे अशी कुठली बातमी द्यायची तुम्हाला? मला मंत्रीपद ऑफर झालं का? नाही, ते तर तुमच्या आधी मला कळालं असतं. मग अशी कुठली दुसरी आनंदाची बातमी आहे जामकर साहेब? हो, तुमचे पतिदेव गायब आहेत. मग त्यांच्या विषयीची एखादी बातमी ही आनंदाची बातमी ठरू शकत नाही का? काय झालं, सापडले का ते? सापडले नाही. सापडले नाही पण मला दिसले. अशी त्यांची माझी भेट होणार होती. थोडक्यात झाली चुकामुक, पण सुखरूप आहेत. महत्वाचं म्हणजे जिवंत आहेत. जिवंत आहेत म्हणजे त्यांची माझी भेट होणार. कसं शक्य? करेक्ट. कसं शक्य आहे? का त्यांना कोणी मारून टाकलं का? खून केला का त्यांचा कोणी? काटा काढला का त्यांचा कोणी? तुम्हाला माहित आहे कुणी रचलाय हा कट? कुणाचा आहे हा प्लॅन? कोण या सगळ्या गोष्टींच्या मागे माहित आहे तुम्हाला? नाही, तसं नाही. म्हणजे ते जिवंत आहे, बाहेर फिरताय आणि त्यांनी मला फोनही नाही केला, साधा माझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्नही नाही केला. असं कसं शक्य आहे हे म्हणत होते मी. आश्चर्य तर मलाही वाटतंय मॅडम. तुमचे पतिदेव सुखरूप असल्याची बातमी देऊन सुद्धा तुम्हाला आनंद नाही झाला. पेढाला आनंद झाला. पेढे घ्या, तुम्हीही घ्या पेढा. यावेळेस तुम्हाला आनंद झाला नाही, पण पुढच्या वेळेस जेव्हा तुमच्या पतिदेवांना इथे आणून बसवेन मी तुमच्या समोर, स्वतःचं डोकं वापरा. आणि हो, अजून एक, तुम्हाला जर का तुमच्या साहेब खरंच बघायचं आहे कुठे असतील तर एक काम करा, 2-3 पाणबुड्या मागवा आणि ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं होतं त्या नदीत सोडा. आपण खाली जाऊ आणि बघूया तुमचे साहेब तिथे आहेत की नाही. मग तुम्हाला कळेल तुमचे साहेब तिथे शांतपणे आराम करतात. मला कळत नाहीये की नक्की तू खरं बोलतोयस की तो जामकर. पण डॉक्टर, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर मला फसवत असशील ना तर मी तुला सोडणार नाही. माझी हीच इच्छा आहे की तुम्ही मला सोडू नये. तुमचा हात माझ्या पाठीवर असाच असावा. ये. येत. डिंपल, तेरा काय म्हणतेस? कसला विचार करतेस? काय नाही, या घरात ना कोणाला माझं काहीच पटत नाही. त्यांना समजायला गेलं ना तर मलाच ऐकवतात. सॉरी ना, ह्यांना भिकेचे डोळे लागले. ती मला या घरात ना राहायचंच नाही आता. अगं नक्की काय झालंय सांग तरी. काय होणार आहे? मी मम्मीला ना आजीला समजायला गेले आपण वाडा विकू, पण नाही, मलाच ऐकून दाखवत होते. आणि आमची म्हातारी त्यात म्हणाली, तुला नसेल ना राहायचंय वाड्यात तर इथनं निघून जा. नाही, मी पण आता तेच करणार आहे. माझा हिस्सा घेणार, पैसे घेणार आणि इथनं निघून जाणार. मला या सगळ्याचा आता लय कंटाळा आलाय. त्यात हे अशा अवस्थेत. अशा अवस्थेत म्हणजे काय नाही, तुम्हाला नाही कळायचं. मला कळेल, सांग तरी. आता तुम्ही या वाड्याची अवस्था बघताय ना, कधी पण वाडा पडू शकतो. म्हणून म्हणाल्या अशा अवस्थेत.
कुठं गेला होता? मी ते हे कामानिमित्त गेलो होतो बाहेर. हे असं आहे तुमचं. मला प्रत्येक गोष्ट पूर्ण विचारायची आणि स्वतः मात्र अर्धवट सांगायची. कधीतरी पूर्ण सांगत जा ना. काय सांगायचं तुला? त्या जामकरने सांगितलं ते बहिणीला जनार्दन जिवंत आहे म्हणून. काय? तुम्ही तर त्याला संपवलंय ना? हो. डॉक्टर खरं बोलताय ना तुम्ही? माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना? ग मी का लपवू तुझ्यापासून? का लपवू तुझ्यापासून सांग. एक महत्वाचं काम आठवलं आलंच मी. डॉक्टर माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच गेले. ते तेवढं घाबरलं पण आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवते. जनार्दन जिवंत आहे की नाही मग? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.